महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील बहुतांश निवृत्त अधिकारी व कर्मचारी हे 70 वर्षांहून अधिक वयाचे असून त्यांचा मोठा खर्च औषधोपचार व दैनंदिन गरजांवर होत आहे। मात्र पेन्शन वेळेवर न मिळाल्यामुळे या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आमचे निवृत्ती वेतन वेळेत अदा करावे, अन्यथा एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात येईल, असा तीव्र इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना सातारा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। आम्ही सर्व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अमरावती संघटनेचे सर्व सभासद आहे। आम्ही 35 ते 37 वर्षे सर्वांनी सेवा करून जीवन प्राधिकरणामध्ये काम केलेलं आहे। आमची पेन्शन वेळेवर होत नाही। गेले 2 महिने झालं, जी 1 तारखेला पेन्शन व्हायची ती 15 तारखेपर्यंत होत नाही। त्याचं आणि आताच्या घडीला आमचे जे सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांचं औषध पाण्याचा खर्च BP असेल, शुगर असेल, हा महिन्याला त्यांना 5-5 हजारची औषधं बऱ्याचशा सभासदांना घ्यावी लागतात आणि पेन्शन वेळेवर न झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांची अशी कुचंबना होते, औषध पाण्याचा काही खर्च करता येत नाही। म्हणून आम्ही आज राज्यभर सर्व जिल्ह्याचे ठिकाणी सर्व मिळून जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे। आमचं निवेदन आणि विनंती एवढीच आहे की आमची जी पेन्शन आहे ती वेळेवर व्हावी, 1 तारखेला सर्वांना पेन्शन मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण एक निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।